नमस्कार. तर पहा मी आज कुठे आलेली आहे. मी आलेली आहे बाप्पाच्या दर्शनाला. आता वाजलेले आहेत 11 साडे 11 झालेले आहेत आणि मस्त असं पहा इकडं मागं माझे गणपती बाप्पा तुम्हाला दिसत असेल तर पहा. आज संडे आहे त्यामुळे बाहेर आलेलो आणि बा आमच्या बहिणी आलेल्या आहे माझ्यासोबत. बसल्या मोबाईलमध्ये काहीतरी करत आणि गर्दी आहे खूप. तर हा गणपती कोणता आहे तुम्हाला दाखवते. तर हा आहे नवसाला पावणारा महाराजा. तर हा आहे नवसाला पावणारा महाराजा वाशीचा. आणि तुर्ब्याच्या गणपतीला आम्ही आधी जाऊन आलेलो आणि आत्ता आलेलो तो वाशीच्या महाराजाला. तर आता तुम्हाला मी इथं दाखवते. ही पहा माझी मैत्रीण. ते सेल्फी असते, ते सेल्फी व्हिडिओ ते बनवली ती. आणि काहीतरी सेटिंग करतोय तो माणूस. त्याची सेटिंग व्हाय नाही पण चाललंय काहीतरी तिचं. आणि आता मी तुम्हाला दुसरा गणपती दाखवणार. बाहेर पण खूप सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवते बाहेर गेल्याच्या नंतर. आणि इकडं पहा तुम्हाला दिसत असतील मागं माझ्या असं राजवाड्या टाईप त्यांनी सगळं केलेलं आहे डेकोरेशन या गणपतीचं. आणि वरती तुम्ही पहा किती सुंदर आहे. मंडळामध्ये असे फॅन वगैरे लावलेले असतात कारण पूर्ण पॅक असतं त्यामुळं हवा यायला जागा नसते, गरमतं, त्यामुळं मग असे फॅन लावलेले असतात. तर पहा इकडे कसं आणि गर्दी होतच चाललेली आहे. आता नाईट आहे तरी पण गर्दी असते. आणि ही पाहता आली गोल बिंगून. आणि इकडं पहा बाहेरून डेकोरेशन या गणपतीचं किती सुंदर आहे. आणि इकडं थोडंसं गाणे वगैरे चालू आता पहा मी इथं आले होते. नवी मुंबईचा महाराजा आहे त्याला. तर पंढरपूरच्या पांडुरंगाचं जसं आतून मंदिर आहे तसं त्यांनी इथं आतून पोस्टर वगैरे लावून त्याचा देखावा केलेला होता. खूपच सुंदर. आणि बाहेर पण नामदेव पायरीसारखं असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं जसं पंढरपूरचं मंदिर आहे तसं. आणि त्यांनी देखावा पण खूप सुंदर केला होता साईडला. तर मूर्ती पाहत बाप्पाची किती सुंदर आहे. आणि इथं पहा जे वारकरी संप्रदायातले आहेत आपले तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, त्यांचा हा देखावा त्यांनी केलेला होता. आणि त्याच्यात मेकॅनिकल काहीतरी होतं, ते चिपळ्या वगैरे बरोबर वाजत होत्या छान. आणि हा आहे नवसाला पावणारा कोपर खैरण्याचा महाराजा. तर पहा आता मी इथं आलेली.
तर पाहत बाप्पाची मूर्ती किती सुंदर आहे, सुरेख बैठ्या स्वरूपात आहे बाप्पाची मूर्ती. इकडं शंकर महादेवजी तांडव करताना आहेत, ऋषीमुनी आहेत, एका साईडला नारद मुनी आहेत. म्हणजे खूपच सुंदर मागं पर्वत, हिमालय पर्वतावर म्हणजे आहे असा गणपती, असं त्यांनी देखावा केलेला आहे. खूपच सुंदर आहे हा पण गणपती. जर तुम्ही सेक्टर 15 कोपरखैरणे तिथं राहत असाल 15, 16, 17, तर तुम्ही या बाप्पाला नक्की भेट द्या. ग्राउंडचा गणपती आहे हा, सेक्टर 15च्या गार्डनचा गणपती आहे हा. तर खूपच सुंदर आहे हा पण गणपती. आणि भक्त येत होते जात होते पाया पडून बाप्पाच्या. आणि तिकडं त्यांनी थोडीशी पडदा पण लावलेला रात्री, त्याच्यावर देवाचे वगैरे ते पिक्चर लावून पाहत असतात तिथले कार्यकर्ते. आणि इकडं पाहत थोडंसं आता तिथं जत्राच भरलेली, मोठं गार्डन आहे, तिथं ग्राउंड आहे मोकळं पार्किंगचं तिथं. तर किती सुंदर आहे पहा. आणि त्याच्यानंतर आरवने थोडीशी ट्रेन राईड केली, मला बसायचे म्हणून त्याला त्याच्यात बसवलं थोडंसं. आणि मग तिथून गेलो आम्ही दुसऱ्या गणपतीला. तुम्हाला दुसऱ्या गणपतीचे पण मी दर्शन घडवते, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. खूपच सुंदर आहेत ते पण गणपती. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहा आरव कसा खेळतो ट्रेनमध्ये. तर कसे वाटले तुम्हाला हे गणपती नक्की सांगा. हे आता माझ्या एरियातले आसपासचे गणपती आहेत हे. बाकीचे पण तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.